लिहून घेताना हेच तर महत्वाचं आहे. का उपयोग आहे मग प्रतिज्ञापत्र लिहून घेताना ज्या माणसाकडं कुणबी प्रमाणपत्र आहे तुमच्या आडनावासारखं त्याचं कोण प्रतिज्ञापत्र लिहून घ्या की हा म्हणजे कुणबी प्रमाणपत्र ज्याच्याकडे त्याने लिहून द्यायचं हा माझा भावकीतला आहे, हा माझ्या कुळातला आहे, हा माझ्या नातेसंबंधातील आहे, याला शिक्षणासाठी नोकरीसाठी शासकीय योजनेसाठी माझ्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, कारण तो तुमच्या भावकीतला झाला, कुळातला झाला, नात्यातला झाला. चांगलं आणखीन दुसरा कोणाकोण विचारून सुद्धा प्रतिज्ञापत्र चांगलं करून घ्यायचं आणि अर्ज सादर करायचे. स्थानिक चौकशी अहवाल प्रत्येक सेतू केंद्रावर. गरीब लोक समजून घ्या, गरीबाला काय करावं कळाना. स्थानिक चौकशी अहवाल म्हणून एक अर्ज आहे सेतू केंद्रावर, तो काढून आणायचा. त्याच्यावर जे कागदपत्र आहेत ते सगळे कागदपत्र जमा करायचे. ते कागद घेऊन तहसीलदारकडे जायचं आणि तहसीलदारला सांगायचं महा कुणबी जात प्रमाणपत्र निघण्याचा अर्ज भरून घे. तेव्हा म्हणून कागदपत्र आधी अर्ज देतो आणि कागदपत्र घेऊन ये. त्याला म्हणायचं अर्ज देतो नाही, कागदपत्र घेऊन आलोय, अर्ज भरून घे आणि प्रमाणपत्र दी. कळालं आता मोकळं मोकळं. आता ह्यो मुद्दा क्लिअर झाला. आता राहिला मुद्दा शेतकऱ्याचा. माझं सरकारला जाहीरपणानं सांगणं, एक, मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. त्याशिवाय माघार नाही. हे काम करायचंय दिवाळीच्या आत. सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय. दुष्काळ, ओला दुष्काळ जाहीर करायचा. एक, 70,000 रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यायची कॅश. पिकं जळाले ना पाण्याने, 70,000 रुपये हेक्टरी कॅश द्यायची. मुद्दे झाले 2. मनोज जरांगे बोलतो ते करतो हा, त्यामुळे तुम्ही मुद्दे ध्यानात ठेवा. आता तुम्ही समजायचं आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली. हा, आता समजायचं तुमच्या पदरात पडलं. आरक्षण पडलं की नाही, आणि मी म्हणलेलं हे पडलंच म्हणून समजायचं. फक्त आता तुम्ही नीट डोकं लावून ऐकायचं आणि वेळ द्यायचा. वेळ देणार का? पहिला मुद्दा सांगितला, दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत. दिवाळीच्या आत 70,000 रुपये हेक्टरी द्यायचे. कुणाला? शेतकऱ्याला पण सरसकट. सरसकट कुणाला? ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना. शेत वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं, पीक जळून गेलं, म्हणजे त्याचं 70,000 रुपये हेक्टरी नुकसान झालं. आता राहिला दुसरा, ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर वाहून गेले आणि पीक वाहून गेलं त्यांना 1,30,000 रुपये भरपाई द्यायची. आपलं असंच असतंय. तज्ज्ञ नाही ना, अभ्यासक नाही, कोण नाही. त्या अभ्यासक भंगार सगळ्या दुनियाचे कुंकडं काही सांगत आहेत, आपल्या आपल्या हिशोबाने बरं गरीबाला मिळत. तज्ज्ञ नको ना, अभ्यासक नको, तिकडंच पुस्तकं नालीत वाचित बस म्हणा वड्यात. ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं त्याला 1,30,000 रुपये द्यायचे. हे झाले 2 काम. आणि तिसरं काम, ज्याचे जनावरं वाहून गेले, ज्याचा कांदा वाहून गेला, ज्याची सोयाबीन वाहून गेली, ज्याची बाजरीचे खळे होणार होते वाहून गेले, त्याचे सोनं वाहून गेलं, त्याचं धान्य वाहून गेलं, यांना शेतकरी सांगन तसा पंचनामा करून 100% भरपाई द्यायची. म्हणजे घर पडलं,
शेळ्या वाहून गेल्या, जनावरं वाहून गेले, म्हशी वाहून गेल्या, काहींचे कांदे वाहून गेले, काहींचे बाजऱ्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या, काहीचे सोयाबीन काढून ठेवलं होतं ते वाहून गेलं, काहीचं सोनं गेलं, घरातल्या भांडे बासनं गेले, मोटरी गेल्या, पाईप गेले, कोठा वाहून गेला, काहींचं भितडं घर वाहून गेले, काहींच्या नळ्या वाहून गेल्या, काहींचे सौर ऊर्जा वाहून गेले. जेवढं वाहून गेलं तितके पैसे एवढे द्यायचे. हे झाले 3. हे झाले 3. आता 4थं, शेतकऱ्याचे 15 रुपये कापायचे ठरले ऊसाचे. अजिबात 1 रुपया सुद्धा कापायचा नाही. 1 रुपया कापायचा नाही. याला पर्याय 4था मुद्दा सांगतो, ध्यानात ठेवा. आपल्याला आता लढाई करायची. 4था मुद्दा, याला पर्याय देतो आम्ही. शेतकऱ्याचे ऊसाचे पैसे कापूस तर ज्याला 10,000 रुपये पगार आहे त्याचे 2,500 कापा. ज्याला 20,000 पगार आहे त्याचा 4था हिस्सा कापा, 5,000. ज्याला 1 लाख आहे त्याचे 25,000 कापा. ज्याला 2 लाख आहे त्याचे 50,000 कापा. 4था हिस्सा कापायचा. त्याला काही गोमीचा पायलांगडा होणार आहे का? पगार फुकटात. हे वावर कुठंतरी हाडपिलेला असन, नोकरी म्हणल्यावर कुठंतरी अनधिकृत सापडीला असन. त्याच्यामुळं हे कापा. कमीत कमी 4-5 लाख तर अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे. 10 लाख, या 10 लाखातच जवळपास 1,000 कोटी रुपये जमा होते. ही एक प्रत्येक राजकीय पक्षाकडं हे करायचा. सरकारला सांगतो, मुख्यमंत्र्याला सांगतो, हो ते पैसे कापायचे नाही. हे नोकऱ्यावाल्याचे पुरेचे पैसे कापा. टोटल 1,000 रुपये ठेवू नका. त्याचे 4था हिस्सा कापून टाका, शेतकऱ्याला वाटा. इकडे शेतकऱ्याचं कुठं गाबाळ आणतो, त्याचे 5 खायची येळ आली तू कुठं खातो रे? ते जमणार नाही. 1 एकर भर ऊस लावायचा आणि त्याच्यात तुला 15 रुपये द्यायचे. तो जळ काढी लागली काय तिकडं? आणि तो पोराचा टायरच 1 लाखाचं आहे गाडीचं. इकेव ना ती गाडी. दुसरा मुद्दा, एका पक्षाकडं 1,000 लोक आहेत. मराठ्याव निवडणुकीच्या दिवशी म्हणतात 500 कोटी दिन येतं, तो कंपनी बंद पाडी. आता रोग आला का सरकारला? जेवढे व्यावसायिक उद्योगपती येतं, राजकीय लोक येतं, खासदार आमदार येतं, मंत्री येतं, यांच्याकडे प्रॉपर्टी 1,000 कोटीचे आहेत ना. 1 एकर ऊस लावल्याचे 15 रुपये कापी तू कशाला? आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? कापेव ना अर्धी दान शेतकऱ्याला. अजित पवारची कमी आहे का? अजित पवार तिकडे काढी लागली का? त्याचे कापेव. शिंदे साहेबाकडे काही रोग आलाय का? त्यांची कापेव प्रॉपर्टी. उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का? त्यांचं कापेव. शरद पवारकडे पुरी काढीत लागली का? त्यांची कापेव. काँग्रेसचे येतं नाना पटोले, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, तो कोणचा कोण लाल भडक गांधी, एक दुसरा कोणचा आहे तो त्याची कापेव. यांजवळ प्रॉपर्ट्या कमी आहेत का? ते आंबाडी, त्याचं तेल मीठ बंद करा ना. सगळं त्याचे पंप येतं. त्याला म्हणा एक दिवस तो जे रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो एका दिवसाचा, एका पंपावर 3 शेतकऱ्याला. ऊस कुठं कापितो? इकडं आमचा फेसकोट पडे पाणी घालू ऊसाला ना. आमचं कुठं कापितो गाच पाण्याला? तिकडं लय मोठं होत आला ना. त्या राज ठाकरेकडे काही कमी आहे का? त्याच्या सगळ्या ट्रॅव्हल चालतात, कापेव त्याच्या. नारायण राणेकडे काही कमी पड असलं त्याला दी ऊसाचे 5 राटाचे, त्याच्या कोण घी? मग विखेंकडे येतं, मोहिते घराणे येतं, निंबाळकर घराणे, चव्हाण घराणे, देशमुख घराणे येतं. त्या छग्याला 2-4 पोते भरून द्या पैशाचे. त्याची काडी लागली असली कुठं तर त्याच जवळ नसन तर. इकडे निजामी गॅजेट म्हणणारे यांच्याकडे काही असले तर बघा.
बोलायला तर लय उत येतं तोंड तवाच. इकडे दे म्हणा थोडे. आणखीन कोण कोण असले तर ते वगळंटी वार एक तो काँग्रेसचा, त्याच्याकडे काही असले तर बघा. तो 56 कुळे, त्याच्याकडे काही पैसे असते, त्याने ते कुट्याची कंपनी तर बंद पाडली. 200 कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणुकीला. असे करा ना गोळा. अंबानी कोण करा, टाटा कोण करा, त्यो आणखीन कोण कोण, त्यो नाही काही टपूर कोण आहे ते शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेलेले ते टपूर. ते नाही उंटावणे नाकाचं ते कंबुडा. कंबुडा काय नावन कोण आल्यात पायदशी. त्याच्याकडे मारण्याचा पैसा आहे. काढा नाही कंबोडा का काय कोण कानू शिंदे साहेबाची शिटा घेऊन पळून गेलता ह्यो कंबोडा. ते टपोर इमानात बसलं जणून तर काचाच्या बाहेर आलत, इतकं उच्च जणू. हे आमच्या शेतकऱ्याला लुटूस तर ह्या किती कंपन्या येतात. टाटा आहे ते लय येतं, आता बजाजवाले येतं, आणखीन मरणाचे आलेत ना. यांचे कोण घ्या ना. हे जमतं का निवडणुकीच्या टायमाला पैसे घ्यायला उद्योगपती कोण. हिऱ्याचे माणिक मोत्याचे व्यापारी येतं, आमचे जैन मारडी येतं. मस्त होता आलाय ते हमेशा हमेशा कवा शिराच वाटत लोकांना एवढं पैसे वाटा म्हणा. अहो पटेल, अहो पटेल, अहो पटेल. पटेल गेलाच उधार घ्यायला तिथं झक मारायला. पाटील या पाटील या पाटलान दिलं 5-5 जणाला उधार घेऊन. बोकांडी टाकलंच त्या मारड्याने आमच्या याचा सकट 3 रुपये शेकडा. आपला म्हणतो 5 होता रे, 3 दिला, 3 दिले. तो थोबाड हाणलं पाहिजे. 3 दिले, 3 दिले. तुम्ही कवा डोकं सुधारणार आहे तुमचं आणि कवा नाही. आता त्यो एक तो मुसलमाना झिरो कोणचा आहे रे, ते टीव्हीला दाखवत होते. ते नंबर 1 ला आलाय पैशाला आता जगात. टरबूज खान, शाहरुख खान. हा तो देशात नंबरला 1 ला आला. दे ना म्हणा इकडे जरा. हे नाही का जमत मुख्यमंत्र्याला. इतके हिरो येतं यांच्या गाड्या लोक सांगत आहेत एका एकाची 12-12 कोटीची गाडी. हो आपण लोकांच्या गाडीत बसलो तर ते मध्ये त्याने आलिशान गाडी घेतली. तो थुतार आणलं पाहिजे. आलिशान घेतली. त्याच्या गाडीत बसून आलो आणि म्हणा आलिशान गाडी घेतली काय याची. त्याने जर डिझेल नाही टाकलं मला पैवावं लागेल रिक्षा. यांच्याकडे जर इतकं आहे हे समजून घ्या. ही विनोद नाहीये. इतके मोठमोठे लोक आहेत त्यांजवळ कंपन्यात. यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा. 1000 लोक सगळ्या पक्षाकडे. 1000 लोक 1-1 कोटी घेतले तर 1000 कोटी रुपये जमा होते एका दिवसात. मुख्यमंत्र्याला जमत नाही करायला, शेतकऱ्याला द्यायला. हे झाला मुद्दा क्लिअर.